नमस्कार मित्रांनो, आजचा दिन विशेष. आज तारीख आहे 11 आणि मी आणि माझा मित्र शयन आम्ही दोघं एकाच ऑफिसमध्ये काम करतो. तर आज आम्ही चाललो आहे मोशीला. आता मोशीला एक्सपो आहे. एक्सपो म्हणजे एक्झिबिशन, त्या ठिकाणी मोठे मोठे वेंडर्स किंवा मॅन्युफॅक्चरर्स येतात आपले प्रोडक्ट्स शो करण्यासाठी किंवा मार्केटमध्ये दाखवण्यासाठी. तर त्या पद्धतीने आम्ही पण आमच्यासाठी काही गोष्टी बघण्यासाठी जाणार आहोत. इन फ्युचर आम्हाला ज्या काही गोष्टी लागणार आहेत किंवा आवश्यकता पडेल अशा काही गोष्टी आपण तिथं भेटता आहेत का बघूया. पुणे, मुंबई, ऑल ओव्हर इंडिया असा त्या ठिकाणी एक्झिबिशन भरतं मोशीमध्ये. तुम्हाला गेल्यानंतर दाखवेलच मी, त्याच्यामध्ये काय वाद नाही. लास्ट टाइम ज्याप्रमाणे आपण मुंबईला एक्झिबिशन अटेंड केलं होतं त्याच टाईपमध्ये, फक्त या ठिकाणी आता हार्डवेअर मटेरियलमध्ये ज्या कंपन्या काम करतात किंवा ज्या मॅन्युफॅक्चरर करतात काही गोष्टींमध्ये, तर त्या कंपन्या त्या ठिकाणी येतील, आपले प्रोडक्ट्स दाखवतील आणि आपल्यासारखे किंवा आमच्यासारखे जे काही एम्प्लॉईज असतील किंवा कंपनीज असतील तर त्या कंपनी त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी उपयोगी असतील त्या ठिकाणी ते बघू शकतात, बरोबर. तर त्या पद्धतीने आपण ते अटेंड करण्यासाठी आज चाललो आहोत. दुपारची वेळ आहे, जेवण वगैरे करून निघलेलो आहे आम्ही. चालूमध्ये तुम्हाला समजेलच काय आहे काय नाही. फक्त कनेक्ट राहा आमच्यासोबत. आणि आपण आज निवांत बसलेला आहे. जेवण केल्यानंतर जरा सुस्तावल्याला वाटतंय बहुतेक. जाईपर्यंत झोप टेन्शन घेऊ नको. मी आहे, टेन्शन घेऊ नको, झोप निवांत. ठीक आहे, भेटूया. थोडं पुढं आलो होतो, मोक्का ट्रॉफिक इथं बघा, अशा गाड्या थांबल्या आहेत. काहीतरी झालंय वाटतं, पुढं गाडी वगैरे बंद पडलेली आहे बहुतेक. ही इंद्रायणी नदी. बघू, आहे थोडाफार रस्ता आहे पुढं चांगला. इथलं संपलं की झालं, मग काही विषय नाही. इतका उन्हाळा आहे, इतका कडक ऊन लागते इथं. एसी सुद्धा गरम व्हायला लागले, पार घाम नुसतंच. काय जिंदगीचाच कार्यक्रम झालाय पार. काय करायचं आता. एवढ्या गाड्या, लोकांना बी नेमकं आमच्याच वेळेस बाहेर थांबायला जागा होती. घरी बसायचं आपलं निवांत, आराम करायचा उन्हात आणायचा, त्याचं काही नाही. होय, संभाजी महाराजांचा स्टॅच्यू चाललोय. अशा पद्धतीने एंटर झालेलो आहे आपण. किती वाजता दिसतोय का टाइम? 4 वाजता. महाराष्ट्राचं आराध्य दैवत संभाजी महाराजांचंच आहे. संभाजी महाराजांचा स्टॅच्यू. शिवाजी महाराज, संभाजी महाराज येड्या बाबा. अच्छा, हा ते महेश लांडगेंनी त्यांच्या याच्यात बनवलेला आहे तो विषय. PIECC. एंट्री इकडूनच आहे ना. गाड्या थांबल्यात म्हणलं, एंट्री इकडून असू शकते. अशा पद्धतीने आपली एंट्री या ठिकाणी झालेली आहे. तर गाडी गाडी कुठं लावायची आता इकडं? वॉलेट पार्किंग आहे ना. हा, आतमध्ये का इकडं पार्किंग? तर अशा पद्धतीने आम्ही दोघं या ठिकाणी आलो आहोत. एक्सपो बघताय तुम्ही इथं. चालू आहेत, भरपूर गाड्या आहेत. बघूया आतमध्ये काय काय आहे. आणि
आजचा शेवटचा दिवस आहे बरोबर ना? हो शेवटचा दिवस. शेवटचा दिवस आहे आज. 9 ते 11. पुढे इकडे आहे का? पलीकडे आहे ना. फोन आला, 1 मिनिट. मस्तपैकी अशी एंट्रन्स आहे. आणि मग म्हणजे लास्ट डे, आता जसं तुम्ही बघितलं असेल की अजून वेळ आहे चालू व्हायला. म्हणजे अजून 6 वाजेपर्यंत चालू आहे. भरपूर लोक निघायला लागले लवकर, कारण की जे लांबून वेंडर्स वगैरे येतात ते लांबून वगैरे येतात, त्याच्यामुळे पॅकिंग वगैरे चालू असतं त्यांची. त्यांचा पॅकअप वगैरे ते करतात. इथून एंट्री आहे का? हो. इथं एंट्रन्स आहे. स्कॅनर आहे का शेन? माझा तुझ्याकडे असेल ना मग? तुमचे शो करायचं आहे. ओके. ऋषिकेश मिसाळ इंडस्ट्री. चला कुठं एंट्री? इथून आतमध्ये एंट्रन्स. बरेच अजून पण बरीच गर्दी आहे या ठिकाणी. आता आमची एंट्री झालेली आहे आणि इथं 2 आहेत, इंडिया फास्टनर शो आणि मेटल मार्किंग एक्सपो. आपल्याला इकडे जायचं ना? फास्टनरला जाऊन ठीक आहे. इंडिया मॅट्रिक्स. आत्ताशी या ठिकाणी एंट्री झालेली आहे. बरंच वातावरण तुम्ही बघू शकता. असे स्टॉल्स वगैरे असतात ज्या ठिकाणी प्रत्येकजण आपापले प्रोडक्ट्स प्रमोट करत असतात. ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी लोक येतात. हे बघा, या मशीन्स वगैरे आहेत. रॉयल मशीन टूल्स. मेकॅनिकल मशीन्स, कन्वेयर्स, बोल्ट्स वगैरे कशा पद्धतीने या ठिकाणी बनतात पूर्ण डेमो या ठिकाणी दाखवत आहेत. डिस्क्रिप्शन आहे आणि हे मॅन्युफॅक्चरर्स आहेत. अजून पण बरेच काही या ठिकाणी आहेत, तर तुम्ही हळूहळू बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील आणि मी पण दाखवण्याचा 100% प्रयत्न करेन. ठीक आहे, चल भेटूया. फिरायचं का? आता हे स्वस्तिक इंडस्ट्रियल वर्क्स म्हणून मॅन्युफॅक्चरर्स आहेत. त्यांच्याकडे बरेचसे असे हार्डवेअर प्रोडक्ट्स, बोल्ट्स, नट्स, हे मोठे मोठे एक्स बोल्ट्स आहेत. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात. ठीक आहे, तर अशाच पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी आहेत इथं. हे पहा, मागं पण बघा तुम्ही वॉल्स वगैरे. ठीक आहे, चलेगा. चायनीज मशीन. वायर्स.
मशीन्स. काय म्हणतोय? काय बोलतो आता मला असं वाटायला लागलं की आपल्याला थोडं लेट झालं आहे आता. नाही ठीक आहे ना, तरी पण आल्या सरशी बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटत आहेत. स्क्रू बनवणाऱ्या मशीन्स, कशा पद्धतीने या ठिकाणी मशीन्स वगैरे बनतात आणि मशीन्सपासून आपण फास्टनर्स, स्क्रूज वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकतो. तर त्या पद्धतीने बऱ्याचशा काही गोष्टी या ठिकाणी बघायला भेटतात. ठीक आहे. टेक्नॉलॉजी, ड्रिलिंग मशीन, ड्रिलिंग सॉफ्टवेअर्स, भगवती टूल्स. अरे हे तर आपलं रेग्युलर एन्क्वायरी टाकायचं आपण यांना. भगवती टूल्स काळेवाडीमध्ये यांचं आहे शॉप. बरेचसे जे काही स्क्रूइंगसाठी स्टूल्स वगैरे लागतात, रिवेट्स या ठिकाणी भेटतात. स्क्रूज वगैरे मशीन्स. आता फास्टनर सेक्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे मेटल फॉर्मिंग एक्सपो. इथंच एक सेकंड रो आहे, त्या ठिकाणी चाललेलं आहे. शन आता इथलं झालं आहे. इथे किती आता 5 मिनटं लागतील जायला. तिकडचा एक सेक्शन आहे ते आपण कम्प्लीट करू. तर जवळपास 5:30 सव्वा-5 वाजले असेल. 5:15 वाजले. आता काय सगळेजण पॅकिंगच्या मागे पण लागले, सगळ्यांना जायचंय. सगळं बघायला लागेल कारण की सगळ्यांचा पॅकअप चालू झालाय. बरेचसे जे स्टॉल्स आहेत त्या तिथं सगळे ते सॅम्पल्स वगैरे आणले होते. हां, ते पण भरायला लागले. ते त्यांनी भरून ठेवून दिले. पण बऱ्यापैकी काही काही बऱ्यापैकी सोल्युशन ते- पण भेटलेले आहेत. ज्या उद्देशाने आलो होतो ते त्या बऱ्याचशा काही मोठे गोष्टी झाले. भेटल्या आहेत. आपल्याला माहीत पण नाही एवढ्या सगळ्या गोष्टी तिथं. त्याच्यामुळं नॉलेज गेनसाठी काही काही वेळेस यायला पण पाहिजे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. तर चला, द मेटल फॉर्मिंग एक्सपो. नुसत्या मशीन्स आहेत, म्हणजे कशा प्रकारे जॉब्स वगैरे बनतात किंवा इंडस्ट्री सेगमेंटमध्ये ज्या MIDCs असतात किंवा अशा गाड्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री असतात त्या ठिकाणी बऱ्यापैकी ह्या गोष्टी यूज केल्या जातात. म्हणजे आपल्याला माहीत पण नाही अशा गोष्टी या ठिकाणी बनवतात. ठीक आहे. मशीन्स वगैरे बनवतात. हा कन्वेयर. जलाराम ऑटोमेशन टेक्नॉलॉजीज. अरे यार, पण एन्क्वायरी केली होती मशीनसाठी. मला वाटलं तेच आहे जलाराम एंटरप्राइज ऑटोमेशनवाले, पण ते वेगळे निघले. ते गुजरातवाले आहेत. मी दिल्लीवाल्यांसोबत कॉन्टॅक्ट केला होता. तर बऱ्यापैकी इथून
मशीन्स, बापरे कसल्या खतरनाक मशीन आहेत भाई. आपण बघितलेलं पण नाही तिथं काही अजून. हा सध्याला तर माझ्या डोक्यावरून जाते सगळं. मी पहिल्यांदा तुम्हाला काहीच समजणार पण नाही आल्याशिवाय, आम्हालाच कळणार काही अजून. असल्या ऑटोमेशन्स मशीन आहेत. लुब्रिकेशन, ग्रीज, लुब्राल. कंटेंट घेताय ना, मला द्या बरं का. तुम्ही घेताय त्याच्यामुळे मी घेत नाहीये. नाही ठीक आहे ना. बापरे खतरनाक मशिनरी तिथं, डोक्याच्या बाहेरचा विषय नेमका नाही का. ऑइलमॅन मला सारखा फोन करतोय. करू दे ना मग. प्रोटेक्ट लेझर्स. त्या अशा ॲडव्हान्स मशीन असतात, बऱ्याचशा इंडस्ट्रीजमध्ये असतात. आपल्याला काही याच्याबद्दल आयडिया नसते, पण याच्यातून बनणारे मटेरियल आपण डोळ्यांनी पाहिले असतात. पण मटेरियल कुठून बनतं, काय बनतं, कसं बनतं हे पण इम्पॉर्टंट आहे ना तेवढंच. त्याच्यामुळे अशा काही गोष्टी बघण्यात आणि भेट देण्यात बरेचसे नॉलेजमध्ये पण इम्प्रूव्हमेंट होते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकाने या ठिकाणी अशा एक्झिबिशनला भेट दिली पाहिजे. आता तुम्हाला जरा मॉप कमी वाटत असेल, कारण बऱ्यापैकी आता 5:30 वाजत आले आहेत. तर सगळ्यांनी आपापल्या हिशोबाने पॅकिंग वगैरे चालू केलेले आहेत. तर सगळेजण निघायच्या मार्गावरती आहेत. आता इथून एक्झिट आहे, बघूया अजून काही भेटतंय का आपल्याला. शयन दमला आहे, इथं चालून दमला आहे. अशा प्रकारे इथं सगळा हा सेक्शन आहे मेटल फॉर्मिंग एक्सपो. म्हणजे ज्या ठिकाणाहून शीट मेटल्स असतात किंवा अजून काही गोष्टी कटिंग होऊन बाहेर पडतात, तर त्या ह्या मशीन्स असतात. याच्यामध्ये भरपूर टाईप्स आहेत, भरपूर स्टॉल्स आहेत. तर आता बऱ्यापैकी व्हिजिट केलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ वगैरे काढण्यात काही जमलं नाही. ठीक आहे, आता बऱ्यापैकी किंवा चांगल्या प्रकारे म्हणता येईल आमचं सगळं ओव्हरऑल ऑब्झर्वेशन करून झालेलं आहे. आता स्टॉल वगैरे सगळे रिकामे झाले, तुम्ही बघू शकता. बऱ्यापैकी स्टॉल्स वगैरे पण रिकामे झालेले आहेत, सगळे जायच्या मार्गावर आहेत. तर आता जवळपास 6 वाजत आले. तर आम्ही आता इथून बाहेर पडतोय. बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन भेटलेली आहे जे की आम्हाला उपयोगी पडेल. इथून पुढे पण जे काही इव्हेंट्स वगैरे असतील ते आपण कंडक्ट करण्याचा प्रयत्न करू. आणि बऱ्यापैकी या ठिकाणी त्यांचं पण बघून झालेलं आहे. तर आता एक्झिट करतोय आम्ही. हा जो सगळा एरिया आहे मोशीमध्ये भरपूर असं मोठं मैदान आहे. त्या मैदानावरती या ठिकाणी एक्झिबिशन भरलेलं आहे. तुम्ही मागं बघू शकता, एक्झिट झालेलो आहे. एक्झिबिशनचा तर आता झालं आहे, पण जर तुम्ही मागं बघितलं तर मला असं वाटतंय की पाऊस येणार आहे. पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि याच पद्धतीने समोर एक तुम्हाला दाखवतो मी, एक जस्ट लुकआउट. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा कसा दिसतोय गगनचुंबी. त्या ठिकाणी इथून लांबून दिसतोय, हा जवळ गेल्यानंतर त्यांची प्रतिमा उंच आहे, आवाळापेक्षा पण मोठी आहे. त्याच्यामुळं कधी पण माणूस ज्या ठिकाणी असं वाटेल की सगळं संपलंय, तर नक्कीच या ठिकाणी एकदा भेट दिली पाहिजे किंवा अशा व्यक्तींचं स्मरण झालं पाहिजे, जेणेकरून अंगात परत एकदा ऊर्जा
संपादन करून माणूस परत उठून कामाला लागला पाहिजे. कारण कसं मरायचं, जगायचं कसं तर सगळे शिकवतात, पण मरायचं कसं शिकवणारा एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज. ठीक आहे, तर बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन आम्ही कलेक्ट केलेली आहे आणि हा जो काही इव्हेंट आहे इंडिया प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यांच्या थ्रू PIECC मोशी पुणे या ठिकाणी भरलेला होता. भरपूर साऱ्या मशीन्स, लेझर कटिंग मशीन्स, इनोव्हेशन्स, फास्टनर्स, बऱ्याचशा काही गोष्टी या ठिकाणी लागणाऱ्या केमिकल्स असतील, ग्रीज असेल, वेल्डिंग इक्विपमेंट्स असतील, मशीन्स असतील, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघायला भेटल्यात. तर सगळे चाललेले तुम्ही बघताय. आता आम्ही पण निघण्याचा प्रयत्न करतो आहे. ट्रॅफिक वगैरे लागणारच आहे, बरोबर ना शैन? काय म्हणणं तुझं एक्सपिरियन्स ऑल एक्सपिरियन्स खूप चांगलं झालं. जी गोष्ट माहीत पण नव्हती, जी गोष्ट आजपर्यंत बघितली पण नाही, ते पण बघायला भेटलं. खूप छान हा एक्झिबिशन होता. म्हणजे 2 टाईपचे होते, फास्टनर्स आणि मेटल फॉर्म. जे फास्टनर्स होतं त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर जे पार्ट्स आहे, म्हणजे तुमचं स्क्रू असेल, नट्स असेल, सेल्फ टायपिंग स्क्रू वगैरे असतील, रिबिट्स वगैरे असतील, त्याचे भरपूर मॅन्युफॅक्चरर वगैरे भेटले. त्याच्यानंतर जे मशिनरी आहे, मेटल कटिंग, लेझरची जे मशिनरीज वगैरे आहेत ते आपल्याला बघायला भेटले. आणि आता हे एक एक्झिबिशन झालं आहे, याच्यासोबतच यांनी जे ID कार्ड आपल्याला दिलं आहे त्याच्यावरती पण एक इन्व्हिटेशन दिलं आहे नेक्स्ट एक्झिबिशनसाठी, जे मुंबईला होणार आहे. विजिट वेअरहाऊस एक्सपो IWE. हा जे नेक्स्ट जे काय असेल ते मुंबईमध्ये एक्झिक्यूट होईल. हे लोक मुंबईमध्ये एक्झिक्यूट करतात. त्याच्यामध्ये सप्लाय चेन आणि बाकी जे मटेरियल हँडलिंग, जे मटेरियल वगैरे असतं, जी कार वगैरे किंवा ट्रॉलीज वगैरे असतात, त्याचा एक्सपो होणार आहे मुंबईला. पण बघू, आपण त्या एक्सपोला पण व्हिजिट करण्याचा प्रयत्न करू, कारण की त्यावेळेस बरेचसे जे एक्सपोज वगैरे असतात ते होतात. ठीक आहे, ओव्हरऑल खूप चांगला एक्सपिरियन्स झाला. म्हणजे येऊन असं काहीतरी नवीन शिकायला भेटलं. असं जे एक्झिबिशन वगैरे असतं त्याच्यामध्ये आपण आपलं जे सेल्स करण्याची जी ताकद असते ते त्याला इन्व्हेस्टमेंट भेटतो. मटेरियलचं जे नॉलेज आहे ते नॉलेज वाढतो. मग मी तर असं म्हणेन की जेवढे लोक बघत आहे सगळ्यांनी असे जे काही एक्झिबिशन असतात त्यांचे फील्डचे किंवा बाकी अदर काय एक्झिबिशन असतात ते अटेंड करा. आपलं नॉलेज त्याने वाढतो. ठीक आहे, थँक्यू. पद्धतीने इथलं सगळं फोटोशूट वगैरे उरकलेलं आहे. फोटो घ्यायचे सोबत. अरे घेऊ, इथं फोटो काढायला पण कोण नाही. आता काय करू, सगळे जायला लागलेत. ठीक आहे, काय नाही अडचण. आता एक्झिट करतोय आम्ही. जवळपास आता 2 तास एक्झिबिशन अटेंड केलं आपण. 1.5 ते 2 तास. तर जायचं आहे, गाडी तिकडे पार्क केलेली आहे. ठीक आहे, असंच कनेक्ट राहा. चांगल्या गोष्टी आम्ही शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि काही इन्फॉर्मेशन भेटली असतील, नॉलेजमध्ये काही भर पडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. काय करायचे ते करा, पण करा. कारण काहीतरी करणं महत्त्वाचं आहे माणसाच्या आयुष्यात. त्याच्यामुळे तुम्ही फक्त करा. ठीक आहे, धन्यवाद. झालेलं आहे आमचं. आम्ही निघलो आता आउट करतोय आम्ही इथून या एरियामधून. छान वाटलं. जो टाईम या ठिकाणी स्पेंड केलेला आहे तो काहीतरी आपण म्हणतो ना सत्कारणी लागला. तर त्या हिशोबाने काय आहे ना नॉलेजमध्ये भर पडली आहे. शॅनला पण बऱ्यापैकी काही गोष्टी समजल्या असतील, बघितल्या असतील.
तर अशाच प्रकारे आम्ही नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पण करा. आणि चला, धन्यवाद. थँक्यू. नमस्कार मित्रांनो. आत्ताच मोशीवरून निघताना तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं आपले समाधीस्थान आहे, त्या ठिकाणी आम्ही आलो होतो. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. हे प्रवेशद्वार आहे. काहीतरी इंटरनल थोडंसं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता. हे इंटरनली बऱ्याचशा गोष्टींचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून डेव्हलप करतायत. इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं हे गाव स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री छत्रपती संभाजी महाराज यांची या ठिकाणी समाधी आहे. म्हणजे की बऱ्याच लोकांना माहिती असेल. आमचा पण या ठिकाणी आज येण्याचा योग आला. तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघू शकता. हे संगमेश्वराचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर बघू शकता. परिसर खूप शांत वातावरण आहे या ठिकाणी. पलीकडे इंद्रायणी नदी आहे. याचा इतिहास खूप मोठा आहे. गावाचा इतिहास खूप मोठा आहे. कारण मोठ्या व्यक्तीचं वास या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे. ठीक आहे, आता मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊ. बाकीची माहिती तुम्हाला मी आल्यानंतर सांगतो. ठीक आहे. संगमेश्वराचं देवस्थान असंच एक देवस्थान कोकणामध्ये पण वसलेलं आहे, ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडलं होतं. तिथून इथपर्यंतचा प्रवास सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राला माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे. याच्यामध्ये काही दुसरं सांगण्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळे खूप मोठा इतिहास या ठिकाणी आहे. संभाजी महाराजांचा समाधीस्थळ या ठिकाणी आहे. तुम्हाला पण दाखवतो मी. ही स्त्री इंद्रायणी नदी बघू शकता तुम्ही. आता थोडासा अंधार जाणवतोय, त्याच्यामुळे काही असं स्पेसिफिक दिसणार नाही. हा स्मशानभूमीचा घाट आणि इथं समाधी महाराजांची. याच नदीच्या किनारी संभाजी महाराजांना मृत्यू देण्यात आला होता. इथल्या काही स्थानिक लोकांनी ते पाहून त्यांचं जे शरीर होतं ते शिवलं होतं, जे औरंगजेबाने असे तुकडे तुकडे करून ठेवले होते. तर इथल्या ह्या गावातल्या लोकांनी ते जे तुकडे आहेत एकमेकांना जोडून जोडून त्यांचं पूर्ण शरीर परत ते असं जोडून जोडून बांधलं होतं. त्याच्यामुळे इथल्या लोकांना ते शिवले असं नाव पडलं आहे. का? कारण त्यांनी ते जे त्यांचं संभाजी महाराजांचे जे तुकडे तुकडे करून शरीर ठेवलं होतं ते शिवल्यामुळे त्यांना शिवले असं नाव पडलं गेलं. की तिथून संगमेश्वरापासून निघल्यापासून त्यांचा जो इथपर्यंतचा प्रवास आहे, रोज काही ना काही हालापेष्टा सहन करत 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 महाराजांना या ठिकाणी आणलं गेलं होतं. डोळे काढले, जीभ कापली, सगळ्या काही गोष्टी. मग नंतर शेवट या ठिकाणी त्यांना मृत्यू देण्यात आला होता किंवा त्यांना मुक्त करण्यात आलं होतं. आणि इथंच त्यांचं शरीर तुकडे तुकडे करून सोडल्यानंतर गावातल्या लोकांना नंतर रिअलाईज झालं की काहीतरी आहे इथं घडलेलं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि तिथून पुढं हा इतिहास खरं तर
जागा झाला. इथल्या लोकांनी त्या गोष्टी जपल्या. महाराजांबरोबर ज्या काय घडलेल्या गोष्टी होत्या त्या सगळ्यांना माहिती आहेत. आणि जसं की मगाशी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसला असं संभाजी महाराजांचा पुतळा, की एवढं जाणवण्यासारखं खूप काही आहे. बोलण्यापेक्षा आपण अनुभवणं खूप महत्त्वाचं आहे. बोलतात तर सगळेच, पण मनातून काही गोष्टी असणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक गोष्ट आपण एक्सप्रेस करू शकत नाही. त्याच्यामुळे काही गोष्टी मनातून असतात त्या जपल्या पाहिजे. आपल्या हिंदू लोकांचं जे आराध्य दैवत आहे ते जपलं पाहिजे. त्यांची विचारसरणी जपली पाहिजे. आणि अशाच गोष्टी जी भविष्यात येणारी पिढी असेल किंवा आमच्यासारखी पिढी असेल, ह्या लोकांनी जर जपली तरच हे जे आत्ताचं दृश्य तुम्हाला दिसतं आहे इथून पुढं खूप काही वेगळं असेल. आत्ताचा समाज एकत्र व्हायला लागला आहे. अजून एकत्र व्हावा. हिंदू समाज असेल, सगळ्यांनी एकत्र होऊन ह्या सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजेत. त्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य नाही आहेत. त्याच्यामुळं सगळ्यांनी एकजूट येऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरच आपला हा धर्म किंवा आपल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या जिवंत राहतील. मी कोणत्याही धर्माला तुच्छ लेखत नाही किंवा कोणाशीही बोलत नाही. मी फक्त माझ्या धर्मासाठी सांगतो आहे की आपला धर्म टिकवा, जपा, एकमेकांना मदत करा आणि सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चला. ठीक आहे. धन्यवाद. तर आत्ताच महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन निघालो होतो, कारण उशीर पण झाला आहे खूप. तर चांगलं वाटलं की जाता जाता काहीतरी एनर्जी घेऊन चाललो आहे आम्ही. नक्कीच येणाऱ्या काही काळांमध्ये या एनर्जीचा उपयोग होईल. कळत न कळतपणे माणसाला या गोष्टी जाणवतात. त्याच्यामुळे अशा काही गोष्टींना भेट देण्याचं कारण हेच असतं की आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या आत्मविश्वासात काही ना काही प्रकारची भर पडते, निगेटिव्हिटी दूर होती. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस फॅमिली असेल, मित्र असतील, अजून कुणी काय असेल, वडीलधारी माणसं असतील, कलिग असतील, सोबत काम करणारे लोक असतील, यांना सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आलं पाहिजे. आणि समाधीचं आणि व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी तोच विषय असतो की त्यांच्याकडून काहीतरी काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात ज्या आपण शिकल्या पाहिजेत. सगळ्यांना सोबत घेऊन चालणे, कोणतीही अडचण असो निस्वार्थपणे निर्भीडपणे सामोरं जाणे, अशा खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सांगावं तेवढं कमीच आहे. तरी पण सगळ्यांनी आपापल्या जीवनात याचा अवलंब करावा, अंमलबजावणी करावी, एवढंच या ठिकाणी सांगेल. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला सगळ्यांना एक सांगणं आहे की एकनिष्ठ राहा, एकमेकांवरती कोरवड्या करू नका. याने नुकसान आपलंच होतं. त्याच्यामुळे जेवढं शांत राहता येईल, संयमी राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा. आयुष्य खूप मोठं आहे, खूप पुढं जायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडू नका. ठीक आहे. तर आता आम्ही जातो, उशीर झाला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी या गोष्टी डोक्यात ठेवा. आणि व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, मित्रांना पाठवा, घरच्यांना पाठवा. 4 घरात मोबाईल असतील त्यांच्यावरून सबस्क्राईब करा बिनधास्तपणे. काही टेन्शन घेऊ नका. असे व्हिडिओ येत राहतील. वेळ जाईल पण व्हिडिओ येत राहतील. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपापल्या हिशोबाने करा लाईक, गरीबाला मदत करा. ठीक आहे. धन्यवाद. चला बाय. भेटू नवीन ब्लॉगमध्ये, नवीन एनर्जीने, नवीन काहीतरी गोष्टी शिकण्याच्या हिशोबाने. ठीक आहे. धन्यवाद.